नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 1 मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्टमधील मराठी साहित्य म्हणजेच MLT या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. बी ए फर्स्ट इयरमधील मराठी साहित्य या विषयाचा अभ्यासक्रम आज आपण समजून घेणार आहोत. तर बी ए फर्स्ट इयरसाठी पहिल्या सत्रासाठी जे काही संदर्भ ग्रंथ किंवा पाठ्यपुस्तकं निर्धारित केलेली आहेत, असे 2 पाठ्यपुस्तके किंवा 2 ग्रंथ आपल्याला अभ्यासक्रमासाठी नेमलेले आहेत. त्यातला पहिला ग्रंथ आहे तो म्हणजे तहान ही कादंबरी आहे. दुसरा नेमलेला ग्रंथ आहे तो म्हणजे अर्वाचीन मराठी कविता. हा संपादित केलेला कविता संग्रह आपण अभ्यासणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता की जो आपल्याला अभ्यासक्रमासाठी नेमलेला संदर्भ ग्रंथ आहे त्यातला पहिला संदर्भ ग्रंथ म्हणजे तहान ही डॉक्टर सदानंद देशमुख यांची कादंबरी आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे. हे त्या कादंबरीचं मुखपृष्ठ आहे आणि कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे या संस्थेनं प्रकाशित केलेली ही कादंबरी डॉक्टर सदानंद देशमुख यांची बी ए फर्स्ट इयरच्या पहिल्या सत्रामध्ये पहिला संदर्भ ग्रंथ म्हणून आपण अभ्यासणार आहोत. तर अभ्यासक्रमासाठी नेमलेला दुसरा संदर्भ ग्रंथ म्हणजे अर्वाचीन मराठी कविता ही संपादित केलेला कवितांचा संग्रह आहे. यानंतर आपण या कादंबरीच्या आणि या कवितेवर आधारित असणाऱ्या पुस्तकामध्ये नेमका कोणता अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा नेमकं काय आपण अभ्यासणार आहोत याची ओळख आपण करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जे आहे पहिला आपला ग्रंथ आहे तो म्हणजे कादंबरी. कादंबरी या पहिल्या संदर्भ ग्रंथामध्ये आपण लेखक परिचय, कादंबरीचा सारांश, कादंबरीमध्ये असणाऱ्या व्यक्तिरेखा आणि कादंबरीवर विचारले जाणारे जे काही संदर्भ सहित स्पष्टीकरण नावाचा प्रश्न आहे तो आपण समजून घेणार आहोत. नंतर आहे कादंबरीवर आधारित दीर्घोत्तरी प्रश्न, नंतर आहे लघुत्तरी प्रश्न, नंतर कादंबरीवर आधारित असणारे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तेही आपण अभ्यासणार आहोत. आता दुसरा जो आपला ग्रंथ आहे तो म्हणजे कविता. यामध्ये एकूण 7 कवी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या 7 कवींच्या 3 कविता आपण अभ्यासणार आहोत. तर पहिले कवी आहेत केशवसूत, यांच्या 3 कविता आपण अभ्यासणार आहोत. दुसरे कवी आहेत बासी मर्ढेकर, यांच्या देखील एकूण 3 कविता आपण अभ्यासणार आहोत. तिसरे कवी आहेत बाभ बोरकर, चौथे कवी आहेत कवी कुसुमाग्रज, नंतर 5वे कवी आहे इंदिरा संत, 6वे कवी आहेत विंदा करंदीकर आणि 7वे कवी आहेत नारायण सुर्वे. असे एकूण 7 कवी आहेत आणि या 7 कवींच्या प्रत्येकी 3 कविता आपण बी ए फर्स्ट इयरच्या सत्र पहिल्यामध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती बी ए भाग 1 मराठी वाङ्मय आणि सत्र पहिल्यासाठी
जी काही गुणविभागणी आहे ती समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट सेमिस्टरसाठी एकूण 100 गुण आहेत. एकूण गुण 100 आहेत पहिल्या सत्रासाठी. त्यापैकी 80 गुण हे थेरीसाठी असणार आहे, म्हणजे लेखी परीक्षेसाठी असणार आहेत. तर 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहे. असे एकूण 100 गुणासाठी हे पहिलं सत्र असणार आहे. त्यापैकी लेखी परीक्षा ही 3 तासाची असणार आहे. आता जे काही आपण आत्ताच या ठिकाणी आपण बघितलं की 80 मार्काचा थेरी पेपर आपल्याला असणार आहे, म्हणजेच लेखी परीक्षा असणार आहे 80 गुणासाठी. तर आपल्याला अभ्यासक्रमासाठी 2 ग्रंथ आहेत, 2 पाठ्यपुस्तकं आहेत किंवा 2 पुस्तकं आपण अभ्यासणार आहोत. तर ही 2 पुस्तकं आपल्याला 80 गुणासाठी परीक्षेमध्ये विचारल्या जातील किंवा 80 गुणाचे प्रश्न या 2 पुस्तकावर आपल्याला लेखी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. आता त्यापैकी जे पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे कादंबरी. या कादंबरीवर एकूण 48 गुण असणार आहे किंवा 48 गुणाचे प्रश्न लेखी परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत. दुसरा जो ग्रंथ आहे किंवा दुसरं जे पुस्तक आहे ते म्हणजे अर्वाचीन मराठी कविता. या पुस्तकावर आधारित 32 गुणाचे प्रश्न आपल्याला लेखी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी 80 गुणाची लेखी परीक्षा होणार आहे त्यामध्ये 48 गुण हे पहिल्या पुस्तकावर आहे आणि 32 गुण हे दुसऱ्या पुस्तकावर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. आता आपण लेखी परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि कोणत्या घटकावर कोणता प्रश्न असणार आहे या संदर्भातली प्रश्ननिहाय गुण विभागणी समजून घेऊया किंवा लेखी परीक्षेमध्ये असणारं जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते आपण या ठिकाणी प्रश्न प्रकारानुसार समजून घेऊया. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की लेखी परीक्षा 80 गुणाची होणार आहे. त्या 80 गुणाच्या लेखी परीक्षेमध्ये विचारला जाणारा जो काही पहिला प्रश्न आहे तो म्हणजे संदर्भासह स्पष्टीकरण करणे. हा प्रश्न एकूण 16 गुणासाठी विचारले जाणार आहे. यामध्ये एक प्रश्न हा 4 गुणाचा असणार आहे. असे 4 प्रश्न 16 गुणासाठी विचारले जाणार आहेत. त्यापैकी पहिला जो ग्रंथ आहे कादंबरी, यावर 2 संदर्भासहित स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. कादंबरीवर आधारित 2 संदर्भासहित स्पष्टीकरण आपल्याला लेखी परीक्षेत विचारले जाणार आहे आणि 2 संदर्भासह स्पष्टीकरण हे कविता या पुस्तकावर विचारले जाणार आहे. म्हणजेच कादंबरीवर 2 संदर्भासहित स्पष्टीकरणे आणि कवितेच्या पुस्तकावर 2 संदर्भासहित स्पष्टीकरणे असे एकूण 16 गुणासाठी 4 प्रश्न पहिल्या प्रश्नात विचारले जाणार आहे. तर आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न हा दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे. तो फक्त तहान या कादंबरीवर आधारित एकच दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जाईल. तो 16 गुणासाठी असेल. या ठिकाणी दुसरा प्रश्न हा दीर्घोत्तरी 16 गुणासाठी एकच प्रश्न हा कादंबरी या पुस्तकावर विचारले जाणार आहे. आता तिसरा प्रश्न बघा, तो देखील तहान या कादंबरीवरच विचारला जाणार आहे आणि या ठिकाणी 2 प्रश्न हे लघुत्तरी स्वरूपाचे 16 गुणासाठी विचारले जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी 8 गुणाचा एक लघुत्तरी प्रश्न असे 2 लघुत्तरी प्रश्न तहान या कादंबरीवर आधारित विचारले जाणार आहे. आता बघा चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे कविता, अर्वाचीन मराठी कविता यावर आधारित 8 गुणांचे 2 लघुत्तरी प्रश्न एकूण 16 गुणासाठी विचारले जाणार आहे. म्हणजेच
16 गुणासाठी 2 लघुत्तरी प्रश्न कविता या पुस्तकावर विचारले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न 5वा, तो आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा. 16 गुणासाठी 16 प्रश्न विचारले जाणार आहे आणि हे 16 प्रश्न वरील 2ही पुस्तकांवर आधारित असणार आहे. म्हणजे तहान या कादंबरीवर आधारित 8 गुणाचे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आणि कविता या पुस्तकावर आधारित 8 मार्काचे 8 वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असे एकूण 16 प्रश्न वरील 2 पुस्तकांवर विचारले जाणार आहे. अशा प्रकारे आपण परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या नुसार गुण विभागणी आपण समजून घेतली. म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा 16-16 मार्काचा असून एकूण 5 प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. पहिला प्रश्न संदर्भासह स्पष्टीकरण यामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न एकच दीर्घोत्तरी प्रश्न आहे, तो कादंबरीवर आधारित आहे. तिसरा प्रश्न हा 2 लघुत्तरी प्रश्न, तीही कादंबरीवर आधारित असणार आहे. चौथा प्रश्न हा 2 लघुत्तरी प्रश्न कविता या पुस्तकावर आधारित आहे. आणि 5वा जो प्रश्न आहे तो म्हणजे 16 प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. आता लेखी परीक्षेचं स्वरूप आणि त्याची गुणविभागणी हे समजून घेतल्याच्यानंतर आता आपण अंतर्गत मूल्यमापनाचा जो काही भाग आहे तो समजून घेऊया. यामध्ये एकूण 20 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार आहे. त्याची गुणविभागणी आपल्याला खालीलप्रमाणे पाहता येईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 80 मार्काची थिअरी आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल असं एकूण 100 मार्कासाठी हे पहिलं सत्र आपल्याला असणार आहे. त्यापैकी अंतर्गत मूल्यमापनाचे जे 20 गुण आहेत त्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग आहे गृहपाठ, हा 10 गुणासाठी असणार आहे. तर दुसरा भाग जो आहे मौखिक परीक्षा, ज्याला आपण मुलाखत म्हणू, ती देखील 10 गुणासाठी असणार आहे. म्हणजे 10 आणि 10 असे 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. यामध्ये गृहपाठ आणि मौखिक परीक्षा अशा 2 गोष्टी असेल. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो काही 10 मार्काचा गृहपाठ आहे तो आपण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भाषिक कौशल्य वाढीस लागावा यावर आधारित असणारे प्रश्न तुम्हाला गृहपाठांतर्गत विचारले जाणार आहेत. त्याचं एक स्वाध्यायवही तुम्हाला तयार करून द्यायची आहे. त्यामध्ये एकूण 2 प्रश्न विचारले जातील 10 मार्कासाठी. असे 2 प्रश्नाची एक स्वाध्यायवही गृहपाठाची आपल्याला जमा करायची आहे. तर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे मौखिक परीक्षेचा. याला 10 गुण असून गृहपाठावर आधारित मौखिक परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं गृहपाठाला 10 गुण आणि गृहपाठावर आधारित जी काही मौखिक परीक्षा होणार आहे त्यासाठी 10 गुण असे 20 गुणाची अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा आपण घेणार आहोत. आता परीक्षेच्या दृष्टीनं आणि सर्वांसाठीच महत्त्वाचा असणारा एक प्रश्न असा आहे की परीक्षा दिल्यानंतर किंवा अंतर्गत मूल्यमापन झाल्याच्यानंतर जे काही गुणदान केलं जातं किंवा तुम्ही लेखी परीक्षेमध्ये जे काही गुण मिळवता त्यापैकी किती गुण आपल्याला पास होण्यासाठी लागणार आहेत किंवा आपली पासिंग लेवल किती गुणावर आहे हे सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. तर लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्ही परीक्षांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. ती म्हणजे या दोन्ही परीक्षांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. याचाच अर्थ असा होतो की सेपरेट पासिंग आहे.
म्हणजे लेखी परीक्षा 80 गुणाची जी होईल त्याच्यामध्ये सेपरेट पास होणं गरजेचं आहे आणि अंतर्गत मूल्यमापन जे 20 गुणासाठी होईल त्यामध्ये देखील सेपरेट पास होणं आवश्यक आहे. त्यासाठी पासिंग लेवल किती मार्कावर असेल ते आपण खालीलप्रमाणे पाहूया. तर आपण या ठिकाणी बघू शकता की ही जी काही लेखी परीक्षा आहे 80 गुणासाठी, त्यापैकी 32 गुण आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक आहेत. लेखी परीक्षा 80 गुणापैकी 32 गुण आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक आहे. तर अंतर्गत मूल्यमापन 20 गुणासाठी होणार आहे, त्यापैकी 8 गुण आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक असणार आहे. मित्रांनो, फक्त पासिंग लेवलच नाही तर लेखी परीक्षेमध्ये आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक गुण मिळावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी किंवा BA फर्स्ट इयरच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळण्यासाठी, पर्सेंटेज मिळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.